म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा लॅकोना तयार झालेला आहे की मॅथ सायन्सचे टीचर नाहीत. बरं, टीचरच नाहीत. मॅथ सायन्स साठी टीचर लागतो कोणता की ज्यानं बीएससी केलंय, एमएससी केलंय, बीएड करून तो येतो. आता 100%च पोरं इंजिनियर आहेत ना. विज्ञान हे मॅथ सायन्स हे फ्री ऑफ कॉस्ट शिकविणार आहेत. एक चांगला टीचर मिळाला तरी पूर्ण राज्य त्यांनी सुधारून टाकलं पाहिजे. अंडर वन रूप सगळी तयारी करून घेतली गेली पाहिजे. तसं मग तुमच्याकडे तुम्ही काय करून घेता? अंडर वन रूप तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे अंडर वन रूप जे आहे की बऱ्याच ठिकाणी आमची स्वतःची कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी कॉलेजेसचं वर्किंग वेगळं चालतं, कोचिंगचं वर्किंग वेगळं चालतं. दोन्ही एकत्र नाही आहेत. पण कॉलेजमधल्या ज्या मुलांना एकत्रित करायचंय ते करू शकतात. ओके, त्याचा फायदा ते घेऊ शकतात. आणि मी जे सांगतोय हे अनुभवावरती सांगतोय. म्हणजे आता जसं सीईटी मध्ये माझी मुंबईची मुलगी पहिली आली होती, तर त्याच सीईटी मध्ये 6वी आलेली मुलगी हिंगोलीतली होती. म्हणजे सगळं शहरीकरणातच नाही, म्हणजे कुठून म्हणजे माझ्याकडून चाटेमधून मेडिकलला गेलेल्या, इंजिनिअरिंगला गेलेल्या मुलांची संख्या ही सगळी शहरातली नाहीये, खेड्यापाड्यातली सुद्धा खूप आहे की त्या ठिकाणावरून त्यांनी केलेलं आहे. बरोबर, कारण त्यांना वेळ अभ्यासाला मिळालेला आहे, घरात राहता आलेलं आहे, घरचं खाता आलेलं आहे आणि आपल्या पालकांबरोबर कुटुंबाबरोबर राहून तिथं तणाव कमी येतो. मुलाचा चेहरा जरी सुकला तरी आई, बहीण, भाऊ, वडील कुणा कुणी विचारतं का रे बाबा काय झालं, काय अडचण आली, ते लक्ष देतायत. बरोबर. आणि आज जे आहे, आता आज जसं किंवा आपण मुलाला एखाद्या ठिकाणी बाहेर पाठवलं, मुलाला आता बिघडवायला मित्र लागतच नाहीत. तुम्ही बिना मोबाईलचं मुलाला ठेवू शकत नाहीत. खरी गोष्ट आहे. ते मोबाईल काय किती कोणाला किती बिघडवेल ह्याचं सांगताच येत नाही, काहीच नाही. आणि मुलांचं सोडा हो, पालकांनाच ते सुटत नाही. खरं. म्हणजे आता आमचे रेसिडेन्शियल कॅम्पसेस आहेत. रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये आम्ही पालक आले मुलाला भेटायला मध्ये जातात, तर मध्ये जाताना मोबाईल त्यांच्या बरोबर असतो, तर ते मध्ये गेले की मग 2-2 तास बाहेरच येत नाहीत. मग हे लवकर बाहेर आले पाहिजेत. तर आम्ही एक गोष्ट केली की बाहेर आमची सिक्युरिटी मोबाईल काढून घेते की इथं मोबाईल ठेवा आणि जाऊन भेटून या, किती वेळ थांबा, काय अडचण नाही. तो पालक मध्ये गेला 10 मिनिटात परत येतो. त्याला मुलापेक्षा मोबाईल जास्त प्रिय आहे. आता अशा ठिकाणी आपण मुलाला कसं सांगायचं तू वापरू नको. खरी गोष्ट. बरं, बाप से बेटा सवा शेर. आम्ही पालकाला सांगतो आमच्या कॅम्पसमध्ये मुलगा मोबाईल पासून दूर राहील. मुलगा घरी काय सांगतो, आता जायची काय गरज आहे, आता ऑनलाईन सगळं मिळतंय, मोबाईल मध्ये सगळं भेटतंय, त्याला पाहिजे नाही, त्याला मोबाईल पाहिजे. आणि मग पालक म्हणतो मुलगा नको म्हणतो. खरी गोष्ट आहे. ऑनलाईनचा आणि प्रत्यक्ष फील्डवर त्याच्यात काय फरक पडतो? ऑनलाईन मध्ये जो घेईल त्यालाच मिळतं. बर, जो घेईल म्हणजे कसं आहे की तुम्हाला ताट वाढून दिलं, आईने घास तुमच्या तोंडापर्यंत आणला, तो तोंडातही घातला तरी चावायचं शेवटी तुम्हाला आहे. आणि तुम्ही सहज ऑब्झर्वेशन केलं असेल तर लहान मुलं चावत सुद्धा नाहीत, तसंच घास धरून बसून राहतात आणि त्या आई आपली त्याच्या विनवण्या करीत असते. तसंच मुलांसारखं ऑनलाईन मध्ये तुमच्या समोर आलंय, चालू आहे, दिसतंय, तुम्ही ऐकतच नाही, तुमचं डोकं दुसरीकडे चाललेलं आहे. मग तो ऑनलाईन मधून टीचर बाहेर येऊ शकत नाही ना. बरोबर. ऑफलाईन मध्ये जो आहे तो जाऊन कान धरू शकतो, बोलू शकतो. ओके. पण टेक्नॉलॉजीचा फायदा आहे, डिजिटलचा फायदा आहे. म्हणजे वर्गात असे की आता वर्गात मी शिकवतोय, आता मी शिकवत असताना एक सेंटेन्स मी बोलतो, पोराला खिडकीतून काहीतरी बाहेर दिसतं. आता इथं रिप्ले नाही ना. बरोबर, रिप्ले येत नाही. बरोबर. डिजिटल मध्ये रिप्ले येऊ शकतो. खरी गोष्ट. मला एकदा नाही समजलं मी दुसऱ्यांदा शिकवणार नाही. बरोबर. ते रिप्ले तुम्हाला 10 वेळेस नाही, इन्फायनाईट टाइम शिकू शकतो ना. खरी गोष्ट आहे. फायदा करून घेण्यावर आहे. म्हणजे आम्ही आता येत्या काळामध्ये जे आहे की एक उणीव आम्हाला दिसते की जी उणीव आम्ही व्यक्तिगत दूर करू शकत नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा लॅकोना तयार झालेला आहे की मॅथ सायन्सचे टीचर नाहीत. बरं, टीचरच नाहीत. मॅथ सायन्स साठी टीचर लागतो कोणता की ज्यानं बीएससी केलंय, एमएससी केलंय, बीएड करून तो येतो. आता 100%च पोरं इंजिनियर आहेत ना.
बरोबर. आता आज वॉचमॅन इंजिनियर आहे, तुम्हाला हाऊसकीपिंगला माणूस पाहिजे, तो इंजिनियर. आता आमचे स्कूल कॉलेजेस, आमच्याकडे जे प्री स्कूल्स आहेत, तिथे इंजिनियर आहेत मॅडम शिकवायला सगळे. काय सांगता? तुमच्याकडे रिक्रुटमेंटला माणूसच इंजिनियर येत असेल तर तुम्ही करणार काय? बरोबर. इंजिनियरच तुम्हाला उपलब्ध आहे तर मग अशा वेळेस होणार. बरं, इंजिनिअरिंग काय BEd सेक्शन नाही घेतलेलं ना. बरोबर. शिकवायचं कसं आहे त्याचं शेवटी एक कला येते. नाही, शिकवायचं कसं आणि ते शिकलेलंही पाहिजे ना. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आम्ही डिजिटली जे आहे की फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे एखादा गरीब विद्यार्थी नाही, सगळेच गरीब असू, सगळेच श्रीमंत असू, आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्राला गणित, विज्ञान, हे मॅथ, सायन्स हे फ्री ऑफ कॉस्ट शिकविणार आहेत. एक चांगला टीचर मिळाला तरी पूर्ण राज्य त्यांनी सुधारून टाकलं पाहिजे आणि हे टेक्नॉलॉजीनं शक्य आहे. बरोबर. भरपूर नव्हतं. बरोबर. अशक्य आहे ते. ओके.